राय जय जवान जय किसान सर्वांना. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. आपण शेतकऱ्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण बोलणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर शेतकरी कशा प्रकारे शेतामध्ये पेरणी करण्यासाठी त्याची कशी लगबग असते आणि तो कशी व्यवस्था करतो आणि शेतकऱ्यांचं जे काही सर्व आहे ते निसर्गावर अवलंबून आहे मित्रांनो. एखादा व्यापारी आहे, व्यापार करतो त्याला निसर्गाचा काही प्रॉब्लेम येत नाही, उलट त्याला फायदा होतो. जसं की आता वस्त्र कपडे विकणारे असे स्वेटर हे विकणारे, तर त्यांचं सीझन आहे हिवाळा. तर हिवाळा आला की आपसुकच लोकांना गरम वस्त्राची कपड्याची गरज पडते मित्रांनो. तर त्यासाठी त्याला ते घ्यावंच लागतंय वस्त्र. परंतु मित्रांनो शेतकऱ्याचं तसं नाही. शेतकऱ्याचं सीझन जरी असलं तरी त्याच्या मालाला भाव भेटत नाही. आपलं हे कापूस उत्पादक शेतकरी, तर शेतकऱ्यांना कापूस उत्पादक करण्यासाठी सर्वप्रथम नांगरट हे करावं लागते शेतामध्ये, रान क्लिअर करावं लागतंय. तर मित्रांनो त्यासाठी खूप खर्च लागतो या ठिकाणी. ट्रॅक्टरची व्यवस्था करावी लागते, त्याला एकरी खूप म्हणजे खर्च आहे. रान निर्माण करावं लागते. पुन्हा ते झाल्यानंतर खत, रासायनिक खतं हे आणावं लागते. तर रासायनिक खताच्या किमती बी तुम्ही बघू शकता, हे सरकार आल्यापासून किती वाढलेला आहे. GST खूप लावला आहे त्याला. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावं लागतं. हे थोडा पाऊस पडला की सरकी लावतात शेतकरी. एकंबार पाऊस खूप लांबतो, 15 दिवस, 8 दिवस, 15 दिवस. तर त्यामुळे शेतकरी हा चिंताग्रस्त होतो आणि इकडून तिकडून सर्व सावरून पाऊस कसा तरी येतो आणि पुन्हा ते कापसाची वाढ होते छान प्रकारे. त्याला पाते फुलं लागतात, बोंड लागतात. ते सर्व जे होत आहे ते महिन्यामध्ये, समजा जून महिन्यात आपण कापूस लागवड केली, जुलैमध्ये त्याच्यामध्ये ते ग्रो होत राहतं. त्याला वखरण्या फवारण्या करत करत ग्रो होत राहतो. तो ऑगस्ट महिन्यामध्ये आलं तर बोंडाच्या पात्याच्या याच्यामध्ये असतो तो. तर त्या महिन्यात एकांबार काय होतं बघा, खूप जास्त पाऊस पडते. त्यामुळे जे काही पाते हे आहेत ते गळून जातात. वातावरण, हा आभाळाचं सर्व वातावरण असतं, पाते गळ होते आणि काही जे बोंड लागलेले असतात खालच्या भागाला, तर ते बी नासून जातात पाण्यामुळे, कारण की सतत पाऊस चालू असतो. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्याला तोंड द्यावं लागतं. आणि नंतर पुढच्या महिन्यामध्ये गेलो आपण, सप्टेंबर हे महिना शेवटला, तर कापसाचे बोंड फुटायला लागतात. पण मित्रांनो त्या बी टायमाला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येत राहतो. पाऊस आल्यानंतर जे काही फुटलेला कापूस आहे, धागे कापसाचे ते आहे कापूस, ते सर्व भिजून जातात त्या पावसाने. आणि शेतकऱ्यांना ते कापूस बाजारात न्यायचा विकायला म्हटलं त्याला खूप किंमत कमी करतात. त्यांनी एक कॅटेगरी बनवलेली भिजलेला कापूस, रेंटच म्हणून असे, आणि त्याला किंमत खूप कमी देतात ते. आणि अशा प्रकारे ह्या सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. आणि कसं तरी पुन्हा इथून पुढं पाऊस शांत होतो, नंतर पुन्हा कापसा वेचण्यासाठी बायांची गरज लागते, मजूर बायांची गरज लागते. त्यासाठी शेतकऱ्यांना गावात त्यांच्या बाया मिळत नाहीत. त्यांना इतर ठिकाणावर, शहरातल्या कुठल्या ज्या बाया आहेत त्यांना आणावं लागतं. गावामध्ये जे काय जीपवाले लोक आहेत, ते वाहनावाले, तर ते त्या बायांना घेऊन येतात. तर त्यांना अलग भाडं द्यावं लागतं, काहीतरी जे भाडं असेल ते, आणि ते बायाचे पैसे अलग कापूस हे करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे आहे, हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खूप मेहनत आहेत, कष्ट आहेत आणि खूप पैसा त्यांचा खर्च होतो त्यामध्ये. आणि त्यावर हे सुलतानी संकट त्यांच्या येतो निसर्गाचं. निसर्ग त्यांना साथ देत नाही मित्रांनो. अशा प्रकारे त्यांना त्यातून व्हावं लागतं. जर कापूस हे करण्यासाठी, कापूस बाजारात नेण्यासाठी त्याला वाट बघावं लागतं, परंतु भाव नसतं. सरकार भाव नसतं, एकदम कमी भाव असतो. परंतु त्या टायमाला दिवाळी येते, दिवाळीच्या टायमाला त्याला गरज पडते त्याची सण साजरी करण्यासाठी. ते कापूस घालावं लागतं त्यांना, कमी भाव असला तरी. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांची ह्या अवस्था आहे. मी केवळ कापूस उत्पादक शेतकऱ्याचंच नाही, सर्व शेतकरी याच्यामध्ये येतात मित्रांनो.
तर यासाठी सरकारने काहीतरी करायला पाहिजे. आता व्यापारी लोक त्यांच्या मनमर्जीप्रमाणे भाव ठरवतात. शेतकऱ्यांना एवढं कष्ट केले तर परंतु त्याला त्याचा भाव ठरण्याचा अधिकार राहत नाही. दुसरे व्यापारी जे काही प्रोडक्ट बनवतात मित्रांनो, तर प्रत्येक आपल्या आपल्या व्यवसायासाठी प्रोडक्टचे भाव ठरवतात, MRP छापतात. परंतु शेतकऱ्यांना तसं मुळीच करता येत नाही मित्रांनो. शेतकऱ्यांचा माल जे काही सरकारनं हमीभाव ठरवून दिला त्याप्रमाणेच घ्या आणि त्याच्या खाली जर कोणी एखाद्या व्यापाऱ्याने घेतलं तर त्याच्यावर अशी दंडात्मक कारवाई होईल असं काहीतरी सरकारनं करावं अशी सरकारला विनंती आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारनं करावं. कर्जमाफी खूप दिवसापासून झालेली नाही आहे. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावा सर्व सरकारनी आणि एक कायदा बनवावा व्यापाऱ्यावर धाक ठेवण्यासाठी आणि त्याप्रमाणेच हमी भावाप्रमाणेच सर्व शेतकऱ्यांनी आपलं व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी करावं. अशा प्रकारचा काहीतरी एक कायदा आपल्या इथल्या सरकारनं बनवला पाहिजे. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याविषयी बोललेलो आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की सांगा. नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा याच्यासाठी. तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि सर्वांना जय जवान जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. नमस्कार.